लय स्लो गाडी जाते, लय वैताग असं. नशीब की मी वरच्या बर्थमध्ये म्हणून, नंतर गाडी गच्च भरलेली असते नेहमी. अजून आपली गाडी थांबली पण नाही, पण तुमचा भाऊ गाडीतनं उतरला सुद्धा. वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू ब्लॉग. तर आता मी झालो आहे रेडी. भाई टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टच घालून जाणार आहे ट्रेनमध्ये, मला नाही आवडत. हे आपला हेडफोन चार्जिंग लावला आहे. बॅग पॅक झालेली आहे थोडीशी, म्हणजे कपडे तर नेणार नाही, माझे कपडे तिकडेच आहेत सगळे. बाकी चिवडा लाडू हे सगळं घेऊन जाणार आहे. तर चला फायनली मी निघालेलो आहे. ही बघा, ही एक बॅग घेतली आहे, ह्याच्यात खायचं सामान आहे, आणि पाठीवरची बॅग आहे त्याच्यात कपडे वगैरे, डॉक्युमेंट वगैरे. फायनली मी स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि चाललो आहे आता प्लॅटफॉर्मवरती. कल्याणवरनं आपली ट्रेन आहे 9:30ची. कोयना काय नाव आहे त्या ट्रेनचं मला पण नाही माहिती. तर चला जाऊयात. वैताग आला, जाऊ नाही वाटत आहे. तर गाईज फायनली आपली लोकल आलेली आहे कल्याणला सोडणारी, कल्याण धीमी. आत्ता वाजले 10:30 आणि मी ट्रेनमध्ये बसलो आहे आणि माझी मिडल बर्थ आहे, मधली बर्थ 29. पण सगळे खाली बसले. मग मी वरती जाऊन पडतो बोललो, ज्यांची सीट आहे त्यांच्या इकडे बसलो. आणि तरी एवढी टीचबर आहे, म्हणजे बॅग वगैरे त्यांची आहे. माझी पण एक बॅग खायची मागे, आणि एक मोठी जी बॅग आहे ती खाली ठेवली आहे. खाली सगळे बसलेले. मला वरती बसावं लागतं. बरंच आहे वरती एक्स्ट्रा बाईक, खाली बसण्यापेक्षा. मी तरी जी कोयना ट्रेन आहे ना, लय स्लो जाते, लय स्लो. डुबू 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 चालते. 40पैकी 30 स्टेशन तरी भेटून घेते, स्टॉप भेटून घेते. आणि कसं ह्यात लोणावळ्याला जाणारे लय लोक असतात, पुण्याला लोणावळ्याला, तरी त्यामुळे भरलेली असते. आता जाऊयात. आता थांबली कुठेतरी ट्रेन. नेट पण नाही बाई, नेटच नाही चालत आहे माझं, 5G चालत नाही. वैताग आला मला बसून बसून. असं झोपतो थोडा वेळ आणि मग मला बघतो. चला गाईस, ट्रेन तर ना भेड भकलीसारखी भरलेली आहे नुसती. जिथं ना तिथं लोक भरलेली. गाडी लोणावळ्यात आलती, तर मी ही चिक्की घेतलेली 100ला 4, पण मी 2 घेतलेल्या 50ला. शेंगदाण्याची उपवास आहे आज एकादशी आहे, त्यामुळे उपवास ठेवला आहे. ती संपली पण बाई चक्की. एक बॅगेत ठेवली आहे, ती खाऊन पण झाली माझी. आणि आता अशी गाडी पुण्यात आली. आता वाजायला आले 12:30. लय स्लो गाडी जाते, लय वैताग असं. नशीब की मी वरच्या बर्थमध्ये म्हणून, नंतर गाडी गच्च भरलेली असते नेहमी. गरम गरम समोसा समोसा वड़ा पाव, एकदम टेस्टी गरम गरम समोसा समोसा वड़ा पाव गरम है गरम गरम या एकदम टेस्टी गरम गरम समोसा समोसा वड़ा पाव गरम है एकदम टेस्टी. गाईस ही गाडी ना लय स्लो आहे, लय भयंकरवाली स्लो चालते. एवढी डुगू 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 चालते ना भाई, पण नजारा एक नंबर आहे यार. काही असो नजारा एक नंबर असतो. आता गाडी तिकडनं फिरते. आता कोणतं तरी स्टेशन आलंय. नंतर प्रत्येक स्टेशन घेत जाते गाडी. प्रत्येक स्टेशन काय बघा, JCB कुठे उभा आहे. नाही, मला वाटलं ते पटरीवर उभा आहे. मला वाटलं ह्याचे टायर वगैरे चेंज केलेत. नाही, बाजूला उभा आहे, पटरीच्या बाजूला उभा आहे.
चालू आहे इथं पटरीचा. जुनी काढून नवीन लावतायत. हे बाय कसं करतात बघा. फायनली मी साताऱ्याला पोहोचत आहे. हे बघा आता गाडी क्रॉसिंगलाच आहे, हळू झाली आहे आणि 5-10 मिनटात स्टेशन पण येईल. तर चला आजपासनं परत तेच उद्यापासनं सकाळी रनिंग, दुपारी रनिंग, एक टाईम फिक्स, सगळ्याचं जेवायचं सगळं एकत्र. मला खरं तर सांगू जाऊ वाटत नव्हतं, पण काय करणार, आलो आहे आता. फायनली सातारा स्टेशन. टॅन टॅन टॅन. फायनली सातारा स्टेशनला उतरले बघा. अजून आपली गाडी थांबली पण नाही, पण तुमचा भाऊ गाडीतला उतरला सुद्धा. भाई जर का मी गाडी सोबत गेलो असतो ना पुढं, माझा डब्बा लय पुढं गेला असता. नशीब मी उतरलो. हे बघा मी मागच्या टायमाला ना पार तिकडं खोपाडीत गेलतो, एकदम मागे. त्यामुळे मी आत्ताच उतरलो, अजून ट्रेन थांबली नाही. तर चला फटफट. लाल माती बघा केवढी आहे, अख्खा गाडी भरून लाल माती चालली आहे. तर गाईज फायनली पोचलो आहे. बाहेर पण आलो आता. इथनं रिक्षा पकडीन आणि आपलं अकॅडमीला. स्टेशनला आल्यावर ना बाहेरच रिक्षा स्टँड लागतात. रिक्षा स्टँड आहे. इकडनं 50 रुपये देऊन शेअरिंग रिक्षा करायची इथपर्यंत बस स्टँडवर. ती 50 रुपयाची रिक्षा असते. नवीन असाल तर लुबाडतात. मी सांगते 50 रुपये घ्यायचे आणि रिक्षात बसायची शेअरिंगची. आणि तिकडनं 5 मिनटात वॉकिंगमध्येच आपल्या अकॅडमी लागते. आता अजून भरली नाही रिक्षा, भरतात म्हणून थांबलो आहे बाहेर. किंवा आपली फेवरेट कॉन्टिनेंटल GT. आता हे बघा, हे ना जरा बस, हे आपलं साताऱ्यातलं म्युझियम आहे, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. आतमध्ये फोन अलाउड नाही, नाहीतर बाई मी आतली पण लॉगिंग केली असती. आता जस्ट उतरलो आहे बाहेर. आपला हा येणार आहे, काशी येणार आहे घ्यायला आपल्याला, म्हणजे बस स्टँडवर. थांबूया जरा इथं, तो असतं आणि मग थोड्या वेळी त्याच्यासोबत चालू. मी हळूहळू पुढे चाललो आहे. परत तो येणार, चालतच येते तो, पण गाडी नाही आणत आहे. तो येणार, मग परत तिकडनं आम्ही परत मागे जाणार. याच्यापेक्षा थोडं पुढे गेलेलं बरं. आणि आज जशी माहिती तुम्हाला, आज एकादशी आहे, देवउठी एकादशी. तर त्याचा ना मी उपवास धरला आहे. सकाळी घरातनं निघताना मी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती, त्याच्यानंतर ट्रेनमध्ये चिक्की खाल्ली, त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं. मला भूक लागली, घरनं दिला आणि साबुदाणा डब्यात, पण तो मी खाल्ला नाही ट्रेनमध्ये. मग आता भूक लागली, अकॅडमीला गेलो की मग खाऊयात मस्तपैकी. चला. काशी आला, बारीक झाला भाई, अजून काळा कपडे घालून आलाय, दिसत पण नाही अंधारात. ओ कोणाला फोन करतोय? फायनली आम्ही अकॅडमीमध्ये पोहोचतो. तर माझी अजून इच्छा होत नाही आज जायची. मला असं वाटतं घरी पण निघून जावं परत. हे बघा आलो आहे बाई. पहिलवान आहे का तो? हां हां, अरे बिचारा घ्यायला पण आला, मला आधीच सांगितलं रे मी. आणि फायनली पोचलो. धगधग होत आहे भाई, धगधग. एकतर आता थोराट सर आहेत, तेव्हा त्यांची गाडी. उद्या लॉंग आहे, म्हणजे उद्या पण वाट आहे माझी. गाईज हे बघा, आतमध्ये घुसायच्या आधीच गाईज मी बाहेर होतो, बॅग काशीकडे होती. भाई मी आत्ता आतमध्ये आलो आणि बघतोय तर भाई सगळं माल पाणी उघडून खायला चालू पण आहे. हे बघा कसं, मला माहिती बी नाही की बाई आतमध्ये खायला चालू केलं आहे. मी बाहेर बाळा आणि ते पाहुण्याशी बोलत बसलेलो.
मेरे भाई ने मेरे वास्ते इतना खाना लाया है। भाई के लिए आप मेरे किलो गुलाबी हमारी हिंदी है, हम गुलाबी हिंदी में बात करते हैं। भाई को हमारे को बात करने के लिए शब्द कमी पड़ रहे। भाई तेरे दिल से तेरा शुक्रिया करता हूँ, इतना पूरा सारा मेरे का चल उद्या सकाळी मी संध्याकाळी. तर गाईज आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.